नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी चटपटीत अशा 2 प्रकारच्या मिनी इडलीज दाखवणार आहे. काही रेसिपीज इतक्या सोप्या असतात ना की त्या तुम्ही करून बघा आणि मग तुम्हाला लगेच लक्षात येईल की इतक्या सोप्या रेसिपी आपण इतके दिवस का नाही केल्या. चला तर आता आपण ही चटपटीत इडली रेसिपी तयार करायला घेऊयात. नाश्त्यासाठी करा अशी चटपटीत इडली. जेव्हा आपली इडली उरलेली असते म्हणा किंवा मिनी इडलीचा साचा असेल तेव्हा तुम्ही ही इडली करू शकता. कधी इडलीचं पीठ जास्त होतं तेव्हासुद्धा आपण हा नाश्ता दुसऱ्या दिवशीसुद्धा करू शकतो. आपण नेहमीच्या ज्या इडल्या करतो त्याचप्रमाणे एक 10 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही इडली सुद्धा तयार झालेली आहे. अशा या छोट्या इडल्या बघायला सुद्धा खूप छान वाटतात. लहान मुलांना तर ही इडली खाताना खूपच मजा येते. आमच्या खेळण्यातल्या अगदी भातुकलीची इडली आहे असं म्हणतात आणि मोठी माणसं सुद्धा अगदी मजेने ह्या इडल्या खातात. मी असे 3 घाणे करून घेणार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. म्हणून अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा. तसंच रेसिपी आवडल्यास लाईक करून शेअरही करा. अशा आपण मिनी इडल्या करून घेतलेल्या आहेत. एका पॅनमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी, जिरे आणि लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. कढीपत्ता हे सगळं एकत्र करून त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ते सगळं मुद्दामून फोडणीत घालायचं म्हणजे सगळ्या इडल्यांना सर्व ठिकाणी आपल्याला ते मीठ लागेल. त्यावरती ही इडली परतायची. इतकी सोपी आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे. एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहोत. अजून काही वाफ देण्याची गरज नाही. अजून थोडं परतून घेऊयात. आपली ही मसाला इडली तयार झाली. तसाच आता दुसऱ्या प्रकारची आपण इडली करत आहोत. जर तुमच्याकडे छोट्या इडलीची ताटली नसेल, साचा नसेल तर मोठ्या इडल्या करून घ्यायच्या आणि त्याचे असे 4 तुकडे करून घ्यायचे आणि मग आपण त्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या. इथेही 4 चमचे तेल घेतलेलं आहे.
त्यामध्ये मोहरी, जिरे आणि थोडा कढीपत्ता घातलेला आहे, बॅडगी मिरचीचं लाल तिखट आणि साधं लाल तिखट असं घालून त्यावरती इडली घालणार आहे आणि इडली परतायच्या आधीच मीठ घालणार आहे. फोडणीत मीठ घातलं तरी चालेल आणि या फोडणीमध्ये इडली परतून घ्यायची. ही अशी चटपटीत इडली तयार झाली. इतकी सोपी रेसिपी आहे, तुम्ही जरूर करून बघा. काही खूप रेसिपी सोप्या असतात आणि त्या मात्र आपल्याला माहिती नसतात. दोन्ही इडल्या फोडणीमध्ये परतल्या असल्या तरी दोन्हीचे मसाले वेगळे असल्यामुळं दोन्ही इडल्यांची टेस्ट मात्र अगदी वेगवेगळी असते आणि ती अप्रतिम असते. इथं अगदी आपण 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहोत. अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करून कॉमेंट्स मात्र करायला विसरू नका. अशीच ही सुद्धा इडली छानपैकी खमंग अशी तयार झालेली आहे. फोडणी सगळीकडे लागण्यासाठी अजून एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. आता ही इडली तयार झालेली आहे. आपण दोन्हीही इडल्या सर्व करूयात. ह्या छोट्या छोट्या इडल्या असल्यामुळं अगदी पटापट संपतात. अशी ही सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चटपटीत इडली तयार. कुठल्याही प्रकारची तुम्ही करा, दोन्हीही इडल्या अगदी खूपच सुंदर, छान, मस्त, टेस्टी होतात. त्याच्यावरती आता आपण खोबरं, कोथिंबीर भरपूर असं पेरायचं आणि अशा चटपटीत इडल्या सॉसबरोबर खा किंवा चटणीबरोबर खा, कशाबरोबरही खाल्ली तरी उत्तमच लागणार आहे. मी आता ह्या इडल्यांची टेस्ट घेऊन बघते. दोन्ही इडल्यांचे मसाले अगदी वेगवेगळे आणि टेस्टला मात्र अगदी उत्तम झालेले आहेत. ही रेसिपी अगदी मस्त म्हणजे मस्तच झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.